18 तारखेला जस्टिस शिंदे साहेबांचा मराठा आरक्षणाचा जो अहवाल आहे तो अहवाल दिलेला आहे. आज त्यावरच काल मुख्यमंत्री साहेबांनं विधानसभेमध्ये सांगितलेलं आहे की मराठा समाजाला आम्ही आरक्षण देऊ, ते पण ओबीसीला धक्का न लावता. ज्या लोकांना कुणबी दाखले त्यांची मिळालेली आहेत त्यामध्ये अनिजामकालीन नोंदी असतील, महसूलच्या किंवा त्यावेळी खासरा पाणी असेल, म्हणजे ज्या ठिकाणी त्यावेळेस जातीविषयीची नोंद ज्या ठिकाणी होते ते पूर्ण तपासणी करून सर्वांना दाखले ही ऑनलाईन उपलब्ध होतील साईटवरती. त्यानंतर बघा दुसरी गोष्ट बोललेली आहे की जे चुकीच्या मार्गाने दाखले काढतील त्यांच्यावरती कार्यवाही होईल, हे पण झालेलं आहे. त्यावरती विरोधकांनी सांगितले की असे ओबीसी दाखले चुकीचे किंवा खोटे हे निघू शकतात. ठीक आहे, पण महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यातील मराठा हा कुणबी असल्याचं आतापासून आहे, खूप पूर्वीपासूनच म्हटलं जातं की महाराष्ट्रामधील मराठवाड्यामधील जो मराठा आहे तो कुणबी आहे. ठीक आहे, एकूणच हा प्रकार आहे. आता यांच्या गोष्टी बघून असं वाटतं की मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळणं शक्य नाही. ठीक आहे, आता बघा कुठल्याही संवर्गाला, मागासवर्गीय वर्गाला धक्का न लावता बघा 2 प्रकारे आरक्षण मराठ्यांना मिळू शकतं. त्यामध्ये जरांगे साहेबांची जी प्रमुख मागणी आहे की मराठ्यांना कुणबी दाखले करून तुम्ही ओबीसी मध्ये सामील करून घ्या, त्याला होतं विरोध ओबीसीचा. पण आता बघा समजून घ्या ओबीसी मध्ये मराठ्यांना कशा प्रकारे टाकण्यात येऊ शकतं. आणि त्यानंतर सेकंड पर्याय आहे तो म्हणजे AWS चा. ठीक आहे, आपण या दोघांविषयी पूर्णपणे माहिती घेऊया या व्हिडिओमधून. बघा आता ओबीसी विषयी 2018 मध्ये रोहिणी आयोग नेमला होता. रोहिणी आयोग काय होता की ओबीसी कास्ट, ज्या ओबीसी मध्ये ज्या कास्ट आहेत, जो संवर्ग ओबीसी आहे त्यामध्ये ज्या कास्ट समाविष्ट केलेल्या आहेत त्या कास्टला सर्वांना समान न्याय तिथं मिळत नाही. एखादी जात जी आहे ती जातीचं मनुष्यबळ हे कमी असतं, त्याचा शिक्षणाचा रेशिओ पण कमीच आहे. काय काय ठिकाणी असं झालं होतं बघा, रोहिणी आयोगानं 1,30,000 डेटा त्यांनी पडताळला. ऍडमिशन्स असतील, जॉब्स असतील गव्हर्नमेंटचे, त्यामध्ये त्यांनी पडताळून बघितलं की 1,38,000 डाट्यामध्ये त्यांना असं आढळून आलंय की 25% ओबीसी समाज यापासून पूर्णपणे बाहेर आहे, मागे पूर्णपणे. 983 जे कास्टेज आहेत ओबीसीच्या त्यामध्ये काही मोजक्या कास्ट सोडल्या तर बाकीचा फायदा होत नाही. म्हणून त्यांनी एक शिफारस केली होती रोहिणी आयोगाने. तरी शिफारस काय केली होती की ओबीसी मध्ये 4 वर्ग करायचे. जसं बघा एनटीला वर्ग आहेत, एनटी, एनटीडी, एनटीसी, असं जसं एनटी मध्ये वर्ग आहे तसंच या कास्ट मध्ये सुद्धा ओबीसी मध्ये सुद्धा वर्ग करायचे. वर्ग कसे करायचे, त्यामध्ये 4 भाग पाडायचे. जे समोर आलेले वर्ग, अजून आरक्षण अजून सुद्धा काय बॅकवर्ड आहेत त्यांना असे मिळून बघा 2%, 6%, 9% आणि 10% असं 4 वर्ग पाडायचे आरक्षणाचे ओबीसीच्या. ह्या 4% मध्ये ते कास्ट डिवाइड करायच्या 4 मध्ये, आणि यामध्येच एक 5वी जात ऍड करायची, ते म्हणजे मराठ्याची. त्यामध्ये एक त्यांना अलग कायदा करावा लागेल. एक नवीन कायदा करून 102 त्या ठिकाणी हटवून नवीन कायदा बनवावा लागतो. त्यामध्ये तुम्हाला सामाजिक आणि शैक्षणिक मागासले पण सिद्ध करावं लागतं कोर्टामध्ये. ते सिद्ध करून मग त्यावेळेस ओबीसी मध्ये तुम्हाला आरक्षण मिळू शकतं. ते कुठं, 5वा वर्ग करून. त्यामध्ये खास फक्त मराठा समाज येईल त्या 5व्या वर्गामध्ये. हा एक पर्याय त्यांनी सांगितलेला आहे. आता हे घटना दुरुस्ती आहे का नाही, हे काय नियम घटना दुरुस्तीमध्ये 50%च्या वरती आरक्षण वाढवता येत नाही. मग त्यांना प्रथमतः हे करून घ्यावं लागेल, जातनिहाय जनगणना केली पाहिजे. त्यानंतर जातनिहाय जनगणना म्हणजे काय की बाबा समजून घ्या ओबीसी कॅटेगरीमध्ये जाती किती आहेत हे जनगणना करणे, याचे वर्ग पाडणे. फक्त महाराष्ट्रामधीलच फक्त हे मोर्चे वगैरे नाहीत आरक्षणाचे जातीचे वगैरे, आहे का नाही. हे भारतामध्ये 3 जागी असेच मोर्चे चालू आहेत. त्यामध्ये 1 नंबरला आहे गुजरात. गुजरातमध्ये पाटीदार समाज जो आहे त्यांना पण आरक्षण हे ओबीसी मधनं पाहिजे. त्यानंतर हरियाणामधील जाट समुदाय आहे त्यांना पण आरक्षण ओबीसीतनं पाहिजे. आणि आंध्रामधील कापूस समाज आहे त्यांना पण आरक्षण ओबीसी मध्ये पाहिजे. मग केंद्रापुढे एक पर्याय आहे, तो पर्याय कुठला की तो पर्याय म्हणजे ओबीसीची जे मर्यादा आहे त्यामध्ये 4 वर्ग पाडायचे, 5वा वर्ग ऍडिशनल ऍड करायचा, जातनिहाय जनगणना करून त्यांचं रेशिओ पाडून घ्यायचा पूर्णपणे.
आर्थिक त्यानंतर सामाजिक शैक्षणिक मागासलेपण आहे ते सिद्ध करून घटना दुरुस्ती करून 50ची मर्यादा वाढवायची आणि सर्वांना त्यांनी न्याय मिळवून द्यायचा. म्हणजे यामध्ये काय होईल, मराठ्यांना पण आरक्षण मिळून जाईल, बाकीचे अदर कास्टेज आहेत अदर राज्यामध्ये त्यांना पण या ठिकाणी न्याय मिळून येतो. फक्त ह्या गोष्टी स्टेटच्या नाहीत, ह्या गोष्टी स्टेटनं आणि केंद्रानं दोघांनी मिळून हे काम केलं पाहिजे. आता महाराष्ट्रामध्ये सध्या बीजेपीचं सरकार आहे आणि केंद्रामध्ये पण ते बीजेपीचं आहे, त्यामुळे एकमेकांचा समन्वय साधून यातून तोडगा निघू शकतो. कुठे तिकडे पण ह्यांनी परत असं सांगितलं की आम्ही आपलं कोर्टामध्ये आपण परत अजून पिटिशन टाकून घेऊ, त्यातनं करून घेऊ, असं न होणार नाही. ज्यावेळेस तुम्ही बघा मराठ्याला SEBCचं आरक्षण 2018 मध्ये मिळालं होतं, त्यामध्ये परत ते बाहेर झालं, मग त्याला क्लॅरिटी पिटिशन टाकलेलं आहे कोर्टामध्ये आणि आतापर्यंत इतिहास आहे त्याला कधीच न्याय मिळत नाही. हा मराठा जातीला मराठा कास्टला आरक्षण हे मिळणं शक्य नाही, कारण मराठ्याचं जे मागासलेपण आहे शैक्षणिक आणि सामाजिक ते कोर्टामध्ये सिद्ध झालेलं नाही, त्यामुळे त्या गोष्टी होऊ शकत नाहीत. त्याला पर्याय तुम्हाला सांगितला, पर्याय पाठीमागं मी सामाजिक शिक्षण मागासलेपण सिद्ध करायचं कोर्टामध्ये, केंद्रानं राज्यानं मिळून कायदा बनवायचा आणि आरक्षण द्यायचं. हा एक झाला पर्याय पहिला ओबीसीचा. आणि पुढला पर्याय म्हणजे EWS ला आता पण आरक्षण आहे मराठा समाजाला, नाही असं नाही, पण यामध्ये एक प्रमुख मागणी काय आहे की EWS मध्ये फक्त मराठा समाज नाही, तसंच ओबीसी मध्ये सुद्धा एक मराठा असणार आहे का, नसणार आहे, त्यामध्ये पण भरपूर कास्ट आहेत. आता EWS मध्ये सुद्धा ज्या प्रकारे वर्गीकरण रोहिणी आयोगाने केलं होतं ओबीसी मध्ये, तेच सेम इकडे करायचं. कुठं करायचं ते EWS मध्ये, तेच वर्गीकरण करून त्यामध्ये सुद्धा सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण सिद्ध करून कास्ट वाईज जातीनिहाय तिथं रँक टाकून द्यायचे, वर्ग करायचे. म्हणजे बाबा ह्या कास्टला एवढं 2%, ह्या कास्टला 3%, या कास्टला 5%, असं करून त्यामध्ये सुद्धा वर्गीकरण करून आरक्षण दिलं जाऊ शकतं EWS मधून. बघा एकूणच मित्रांनो, तुम्हाला जर आरक्षण EWS मधूनही पाहिजे असेल किंवा ओबीसी मधून पण पाहिजे असेल, शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपण सिद्ध करायचं. सेंट्रल गव्हर्नमेंटनं, केंद्रानं आणि स्टेटनं यावरती कायदा एकमेकांच्या समन्वयानं नवीन कायदा आणायचं आणि त्यामध्ये जी क्षमता आहे 50% ती वाढवून घ्यायची आणि आरक्षण द्यायचं. फक्त एवढ्या दोन मित्रांनो यामध्ये गोष्टी होऊ शकतात, दोन शक्यता होऊ शकतात. आज जर मराठा समाजाला अलग आरक्षण द्यायचं असेल, अलग कसं आरक्षण म्हणजे ओबीसी पण नाही EWS पण नाही, त्यांना एक स्वतंत्र अलग आरक्षण ज्याप्रमाणे पाठीमागे SEBCचं तसं, तर तुम्हाला त्या गोष्टी कोर्टामध्ये सिद्ध कराव्या लागतात. आणि जर त्या गोष्टी कोर्टामध्ये सिद्ध नाही झाल्या तर शेवटचा पर्याय असतो राष्ट्रपती. व राष्ट्रपतीनं नवीन वटहुकूम काढून एक संयुक्त अधिवेशन बोलवून केंद्र आणि राज्यामध्ये त्यांनी समन्वय करून एक नवीन कायदा आणून आरक्षणाचा नवीन कायदा तयार करून त्यांना आरक्षण देता येऊ शकतं. एवढ्या ह्याच्या मित्रांनो शक्यता आहेत. आणि सध्या आरक्षणाची मागणी आहे आणि आपले दोन सांगितलेले पर्याय ओबीसी वर्गीकरण आणि EWS वर्गीकरण, तुम्हाला याविषयी नेमकं काय वाटतंय? तुम्हाला यामधून नेमकं असं कुठली तुम्हाला गोष्ट वाटते की हे गोष्ट होऊ शकते? तुम्ही खाली नक्कीच कमेंट करून सांगा. तुमचं एकूणच मत काय आहे याविषयी ते पण कमेंट करून सांगा. आपले व्हिडिओ आवडत असतील चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा. व्हिडिओ शेअर करत चला. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम.